coffee, Nescoffee, coffee, Nescoffee. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात। आज आहे संडे, तर संडे स्पेशल ब्लॉग आज मस्त असं बनवणार आहे, तर नक्की बघा पूर्ण शेवटपर्यंत। आता सकाळचे वाजतायत 11:30, तर सगळी कामं वगैरे करून झालेली आहेत। तर पुढे काय काय होतं हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे। सकाळची काय कामं असतात आपली, जे कपडे वगैरे धुणं, मग आमचं पाणी येतं, मग ते पाणी वगैरे भरायचं, कपडे त्याच्या सोबतच फटाफट करावे लागतात। मग नंतर झाडू पोछा असतो। तर आज संडे आहे, तर आज पलक घरी आहे तर तीच करते। तर ते सगळं करून झालेलं आहे। आता मी स्वयंपाक करते। तर म्हटलं चला आज छान असा ब्लॉगला सुरुवात करूया। रोज काही ना काही कारणाने राहून जातं, तर पण व्हिडिओ सुद्धा तेवढे व्ह्यूज नाही येते, त्याच्यामुळे सुद्धा थोडंफार कधी कधी हे वाटतं की रोज काय काय कंटेंट आणायचं की ज्याच्याने व्ह्यूज जास्त येतील। तर व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत, आणि सगळेजण व्हिडिओ नक्की बघा। त्याच्यात काही ना काही इंटरेस्टिंग असतं आणि छान अशा रेसिपी सुद्धा असतात माझ्या, तर त्या सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा। तर चला बघूया पुढे काय काय होतं ते शेअर करणार तुमच्यासोबत, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता इथे स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे। मी मूग बनवून घेणार आहे, मूगची भाजी छान लागते अगदी। मी पुष्कळ वेळा शेअरसुद्धा केलेली आहे तुमच्यासोबत। मग हे रोज रोज भाजीला सुद्धा आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो काय आणायचा, पण कठोर वगैरे घरामध्ये असले ना, तर दोघी हिरवी भाजी आणि कठोर हा आपण दोघं मिळून बॅलन्स करू शकतो। म्हणजे आपला आठवड्याचा मेनू सगळा रेडी असतो की 4 दिवस आपण भाजी खायची आणि 4 दिवस तर कठोर हे सुद्धा खाल्ले गेले पाहिजे, कारण आपले बोन्स वगैरे मजबूत होतात, त्याच्याने स्ट्रॉंग होतात। तर कठोर म्हणजे धान्य, जे कडधान्य असतं ना ते, तर हे सुद्धा खाल्लं गेलं पाहिजे। तर त्याच्यामुळे माझं काही दिवस भाजी असते, काही दिवस कठोर असतात, त्यानुसार बॅलन्स असतं। दोघंही बनवते मी, असं नाही का एकच वस्तू। पण मूग अगदी म्हणजे फेवरेट आहे, सगळेच डाळी साळी वगैरे आमच्या घरी बनतात। तर मूगची भाजी वगैरे बनवून घेते, त्याच्यानंतर मिरच्या वगैरे बनवून घेते। इथे मूगची भाजी तर छान अशी याच्यातच बनवली कुकरमध्ये। त्याच्यानंतर आता गॅसवर कढई वगैरे ठेवली आहे। भाजी वगैरे म्हणजे मूग वगैरे शिजवून घेतले आहेत आधी। मी भिजत वगैरे नाही घालत, डायरेक्टच कुकरला शिट्ट्या घेऊन घेते। 4 ते 5 विसलमध्ये तर अगदी मूग मस्त छान असे शिजले जातात, असे पूर्ण मऊ होऊन जातात। तर अगदी मस्त तशीच बनवायची, तुम्हाला अख्खे तशीच टाकायची, तर मी थोडेसे त्याला चमच्याने अगदी मॅश करून टाकते आणि मग त्याची भाजी वगैरे बनवते मूगची। छान असा भात, गरमागरम चपाती त्याच्यासोबत खूप टेस्टी लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशी मूगची भाजी, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा मला सांगा। त्याच्यानंतर भाजी झाली, भातही लावून घेतलेला आहे, नंतर चपाती वगैरे बनवून घेत आहे मी इथे। आता ह्या भरलेल्या अख्ख्या मिरच्या बनवून घेत आहे। चण्याचं पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी बडीशेप, जिरा पावडर, थोडेसे अख्खे धने कुटून असं सकाळी ब्लॉग चालू केला होता, पण तो मध्येच थांबला। स्वयंपाक वगैरे झाली, सगळी कामं वगैरे करून झाली होती, पण आता छान अशी संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त गुलाबी गुलाबी थंडी पडायला लागलेली आहे। तर छान अशा थंडीमध्ये आपल्या सगळ्यांनाच हवा असतो तो म्हणजे फक्कड असा गरमागरम मसालेदार चहा। तर चला त्याच चहासाठी अगदी छान असा मसाला कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मस्त असा मसाला आपण बघून घेऊया कसा बनवायचा आहे। तो खूप टेस्टी असा आपला मसाला तयार होणार आहे। तर मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, तर हे बघा, छान असा चहाचा मसाला बनवण्यासाठी आपण इथे सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे। इथे आपण सगळ्यात आधी बघणार आहोत, इथे मिरे घेतलेले आहेत, काळे मिरे 2 चमचे घ्यायचे आहेत आपल्याला। इथे दालचिनी घेतलेली आहे, 4 इंच इतकी दालचिनी घेतली आहे, म्हणजे जवळजवळ 30 ग्राम इतकी येईल ही। तर याला तुम्ही असे तोडून घेऊ शकता। मी आता नंतर याचे तुकडे करून घेतलेलेच आहे आधीच, आणि नंतर सुद्धा असे थोडे मिक्सरमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येतो बारीक करण्यासाठी, तर तोडून घ्यायची। तर इथे वेलची घेतली आहे, 6 चमचे वेलची घ्यायची आपल्याला। इथे बडीशेप घेतलेली आहे 2 चमचे, आणि इथे सुंठ घेतलेला आहे, हे घेतलेलं आहे 4 चमचे सुंठ लागणार आहे आपल्याला, आणि 1 चमचा इथे लवंगा घेतलेल्या आहेत, आणि मोठी वेलची जी येते ना ती घेतलेली आहे 4, ह्या मोठी वेलची 4 घेतलेल्या आहेत, आणि इथे जायफळ घेतलेला आहे आपण इथे। तर ह्या प्रकारे हे सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे।
क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कसं आहे म्हणजे तुमची आवड त्यानुसार कमी जास्त मसाले तुम्ही करू शकता। तर आता हे सगळे मसाले आपल्याला फक्त अगदी गरम करून घ्यायचे आहेत, त्यांना जास्त भाजायचं नाही आहे, फक्त थोडं गरम करायचं आहे। तर आपण इथे मोठी विलायची टाकून घेऊ आधी। तर पॅन माझा छोटा आहे तर मी थोड्या थोड्या वस्तू याच्यामध्ये फक्त गरम करून घेणार आहे। मोठी विलायची घेतली आपण, ही सुद्धा सर्दी आणि खासीमध्ये आपल्याला उपयोगात येते। आणि हे बघा इथे दालचिनी घेतलेली आहे, ही सुद्धा आपल्याला कोरडा खोकल्यामध्ये अगदी उपयोगात येते। छान आपली आयुर्वेदिक चहा अशी मसाला तयार होणार आहे। आता इथे काळे मिरे टाकून घ्यायचे आहेत, हे सुद्धा सर्दीसाठी अगदी उपयुक्त असतो। आपण काढा बनवून पितो वेलची, लवंगा आणि मिऱ्यांचा। ह्या लवंगा घेतलेल्या आहेत, ह्या सुद्धा आपल्याला सर्दीमध्ये उपयोगात येतात। फक्त आता यांना थोडंसं भाजून घेऊया। आपल्याला गरम करायचं आहे, त्यांना जास्त कलर वगैरे चेंज नाही करून घ्यायचा याचा। तर हे बघा छान असं गरम झालेलं आहे, बघू शकतो झाले पाहिजेत ते मसाले। हे बघा गरम झालेले आहेत, आता ताटात काढून घेऊया आपण। हे बघा ताटात काढून घ्यायचे, फक्त आपण असं गरम करून घ्यायचे आणि मोकळे करायचे, म्हणजे की ते जरा थंड होतील, हवा निघेल त्यांची गरम पण वाफ। हिरवी वेलची टाकून घ्यायची, ही सुद्धा आपल्याला पित्त शमनसाठी उपयोगात असते, थंड असते म्हणजे ती। तुम्हाला जर पित्त झालं असेल तर तुम्ही वेलची कुटून मधासोबत सुद्धा चाटू शकता। हे सुंठ आहे, हे सुद्धा अगदी थोडंसं सॉटे करून घ्यायचं याच्यामध्ये, हे सुद्धा खोकल्यावर अतिशय उपयोगी आहे। जायफळ, जायफळ सुद्धा कफ वगैरे झाला असेल छातीत त्याच्यासाठी उपयोगात येतं। तर आता याला थोडंसं मी फक्त असं हलवून घेते, गरम करते त्याला। बघा हे सुद्धा असं भाजून झालेलं आहे, हे काढून घ्यायचं। याच्यातला पाणीचा जो ओलावापणा असतो ना अंश, तो जायला पाहिजे, त्याच्यासाठी फक्त आपल्याला गरम करायचं असतं हे। आणि नाही तुमचे छान असे उन्हात वाळवलेले असतील ना, नाही गरम केले तुम्ही तरीही चालतं। छान असं कडकडीत उन्हामध्ये तुम्ही त्याला थोडं वाळवून घ्यायचं। तर आहे ही सुद्धा आपल्याला पित्त शमनासाठी अतिशय उपयोगात येते। तर आणि पचनक्रियेसाठी सुद्धा अगदी उपयोगात येते, तर ही सुद्धा टाकायची। तर आता हे सुद्धा भाजून घेऊया, हे सुद्धा याच्यात टाकून घ्यायचं। थोडा वेळ आता थंड करून घेते मी, जरा जास्त गरम नाही झालेले पण थोडं थंड करून घेते। आणि हे बघा थंड झालेला आहे, आणि आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन मी हा मसाला अगदी बारीक असा मिक्सरमध्ये वाटून घेते। आता बारीक मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची। तर वा आपला मसाला अगदी मस्त असा तयार झालेला आहे। हे बघा छान असा फाईन एकदम बारीक वाटून घेतलेला आहे। हे बघा तुमचा थोडा जाडसर राहिला, आणि याला गाळायचं नाही, असंच ठेवायचा। हा सगळं अगदी उपयोगात येतं आपल्याला, गाळायचा नाही हा मसाला। असाच छान असा एअर कंटेनर घ्यायचं आणि छान याच्यामध्ये भरून घ्यायचा। आता हा मसाला मी याच्यात टाकून घेते बॉटलमध्ये। तुम्ही सुद्धा अगदी छान ज्याच्यात हवा जाणार नाही अशा बॉटलमध्ये पॅक करून ठेवायचा। अगदी मस्त असा सुगंध येतोय सगळ्या किचनमध्ये। बॉटलमध्ये आता हा मसाला छान असा पॅक करून घेते मी। तर असा मसाला आपला तयार झालेला आहे, आणि बॉटलमध्ये पॅक करून ठेवायचा। तुम्ही याला जर पाणीचा हात लागू देणार नसाल तर अगदी तो 2 ते 3 महिने छान असा मसाला आपला टिकतो। तर त्यानुसार तुम्ही बॉटलमध्ये तो ठेवायचा आणि कोरड्या चमच्यानेच तो काढायचा, पाणीचा हात न लागू देता। तर चला मसाला तर झाला, त्या मसाल्यापासून चहा कशी बनवायची छानपैकी फक्कड अशी, तर ते बघून घेऊया आपण। 1 ते 1.5 कप पाणी घेतलेलं आहे मी, 2 कप चहासाठी तर दिलेला आहे। याच्यात साखर टाकून घेऊया। तर माझा हा चमचा आहे, तर मी याच्यात 4 चमचे इतकी साखर टाकून घेते। तुम्ही किती गोड घेता त्यानुसार तुम्हाला साखर घ्यायची। 1.5 टीस्पून चहा पावडर। ह्या चहाला छान अशी उकळी येऊ द्यायची, त्याच्यानंतरच मसाला आपल्याला टाकायचा आहे। तर आपण 2 कप चहासाठी 1 चमचा इथे मसाला घेणार आहोत। तर 1 चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, हा आम्हाला जसं आवडतं त्यानुसार मी तुम्हाला दाखवते। पण 1 चमचा घेशाल तर अगदी परफेक्ट माप आहे हे, अगदी छान लागतो। जास्त पण नाही, अति जास्त तुम्ही मसाला टाकणार तर मग तो वेगळीच चव येते, जरा कडवटपणा असं मसाल्याला कोणताही घ्या तुम्ही, तो जास्त झाला की त्याची चव बदलते। 1 कप आपण दूध टाकून घेऊया। आता छानपैकी चहा अगदी मस्त असा उकळू द्यायचा 2 ते 3 मिनिटापर्यंत।
तर चहा तयार झालेला आहे. ओतून घ्यायचा ग्लासात. तुम्ही कशात घेता त्यानुसार तुम्ही कपात मगमध्ये किंवा छान आता असे मातीच्या ग्लासांमध्ये तुम्ही चहा घेऊ शकता. तर हे बघा फक्कड असा चहा आपला तयार झालेला आहे. मस्त अगदी कुडकुडत्या थंडीत मस्त असा गरमागरम मसालेदार चहा तयार आहे. तर मस्त असा मसालेदार चहा आपला रेडी झालेला आहे आणि छान मस्त असा चहाचा मसाला अगदी आयुर्वेदिक मसाला कुडकुडत्या थंडीत मस्त असा मसालेदार सकाळी सकाळी चहा भेटला ना तर दिवसाची सुरुवात अगदी मस्त अशी होणार आहे. आणि सर्दी खास मस्त असा चहा मसाला आपला रेडी झालेला आहे आणि छान अशी चहा. तर ते नक्की तुम्हाला जर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर सॉरी, थांबा मी 5 मिनिटात बोलते. तर इथे साईडला खेटूनच घरं असल्यामुळे त्याच्यामुळे आवाज येतो. तर त्यांच्या किचनमधला आवाज येत होता त्याच्याबद्दल सॉरी बॅकग्राऊंडच्या आवाजासाठी. तर चला आपलं सगळं रेडी झालेलं आहे. तर नक्की तुमच्या किचनमध्ये सुद्धा मस्त असा चहाचा मसाला ट्राय करा तुम्ही आणि मग मला कमेंट करून सांगा वाटलेस तर चहाचा मसाला कसा झाला होता तो. तर अगदी सगळं रेडी झालेलं आहे. मस्त फक्कड गरमागरम चहा तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना द्या बनवून. तर तुम्हाला जर हा चहाचा मसाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या चॅनलवर भेटत राहील. तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला. Coffee, Nescoffee, coffee, Nescoffee.